आज आता डिस्कस करणार आहोत हे एमसीक्यू. आता तुम्हाला एमसीक्यू म्हटलं तर तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. पहिल्यांदा बघूया कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. त्यासाठी क्वेश्चन बघूया काय दिलंय. हाईट इन द बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल 24 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर. म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. एक रेफरन्स साठी चला एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल पी क्यू आर, तिकडे अँगल क्यू 90 डिग्री आहे. इकडे सांगितलं हाईट इन द बेस. आता या राईट अँगल ट्रायंगल साठी जर आपण पीक्यू ला हाईट घेतलं, उंची घेतलं, म्हणजे बेस काय असणार आहे क्यू आर. ओके, हाईटचं लेंथ दिलंय 24 आणि बेसचं लेंथ दिलंय 18 सेंटीमीटर. हे लिहिलंय आपण इकडे. आणि सांगितलं फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज आपल्याला माहित आहे, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचं जे ऑपोजिट साइड आहे त्याला आपण हायपोटेन्यूज म्हणतो. म्हणजे आपल्याला माहित आहे पीआरचं लेंथ आपल्याला फाइंड करायचंय. ओके, आता या सब मध्ये आपल्याला स्टेप्स लिहायचे का, तर एमसीक्यू आहे. एमसीक्यू फॉर्म मध्ये म्हणजे डायरेक्टली तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून इकडे फक्त करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा, तेच लिहायचंय. पण जर हे नॉन एमसीक्यू फॉर्म मध्ये आलं, एका मार्कासाठी आलं तर कसं स्टेप्स लिहायचं, 2 मार्कासाठी आलं तर स्टेप्स कसं लिहायचं, रिझन कसं लिहायचं, ते आपण डिस्कस करू. म्हणजे इकडे आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. हे लिहिण्याचं इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दाखवायचं. हे लिहिलं. आता आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. म्हणजे काय लिहिणार, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. तर हायपोटेन्यूज म्हटलं तर काय इकडे पी आर, म्हणजे आपण काय लिहिणार, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर लिहिलं. आणि महत्वाचं म्हणजे रिझन लिहा तिकडे, काय ते पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला पीक्यूचा लेंथ माहित आहे किती आहे, 24. म्हणजे काय लिहिणार 24 स्क्वेअर. क्यूआरचा लेंथ माहित आहे, म्हणजे काय येणार 18 स्क्वेअर. आता एक इम्पॉर्टंट म्हणजे एकदम खूप महत्वाचं आहे, ऐकून घ्या. या धड्यासाठी पायथागोरस थिअरम, या धड्यासाठी आपल्याला स्क्वेअर जे आहेत ना, ते ऍटलिस्ट 30 पर्यंत स्क्वेअर आपल्याला येणे गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे, मॅन्डेटरी आहे. ते तुम्ही पाठ करून घ्या. 30 पर्यंत स्क्वेअर. ओके, आता ते आलं म्हणजे तुम्हाला 24 स्क्वेअर डायरेक्टली येणार. काय ते 24 स्क्वेअर आहे 576. 18चं स्क्वेअर डायरेक्टली येणार, ते आहे 324. आणि याला ऍड केलं तर किती येणार आहे 900, 900. म्हणजे आपल्याला पीआर स्क्वेअरचं व्हॅल्यू आलं आहे 900. पण आपल्याला पीआरचं लेंथ फाइंड करायचंय. पीआरचं लेंथ फाइंड करायचंय म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 900. स्क्वेअर रूट ऑफ 900 किती आहे 30. व्हेरी गुड, 30चं स्क्वेअर 900 आहे, म्हणजे 900चं स्क्वेअर रूट 30 आहे. म्हणजे आपण इकडे लिहिणार पीआर इज इक्वल टू 30 आणि रिझन लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट्स. आपल्याला लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज झालंय. एका मार्कासाठी हे आलं नॉन एमसीक्यू फॉर्म मध्ये. म्हणजे आपण काय लिहिणार, फायनल स्टेटमेंट लिहायचं, लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज 30 सेंटीमीटर. ओके, आता एमसीक्यू फॉर्म मध्ये आलं तर आपल्याला फक्त हेच कॅल्क्युलेशन बाजूला करून बघायचंय आणि येणार डायरेक्टली. आणि स्क्वेअर येते म्हणजे एकदम फटाफट फटाफट एक अर्ध्या मिनिटात आपल्याला उत्तर येणार. आणि करेक्ट ऑप्शन काय लिहायचं, ऑप्शन बी 30 सेंटीमीटर. हे समजलं, एकदम सोपं होतं. आवडलं म्हणजे व्हिडिओ लाईक करा. आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी हे चॅप्टर प्रिपेअर करताय तर 1.3 साठी इकडे क्लिक करा, 1.4 साठी इकडे क्लिक करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप शेअरिंग अँड कीप लर्निंग.